फरक पडतो ना. अरे ते जिगर लागते त्या आतमध्ये करायचं. ते हाईट लावून नुसतं लांब लावतो नुसता बॉडी बिडी असते उपयोग नाही. केलं तर म्हणतो सगळ्यांनाच होणार आहे. कसं पळून देऊ केलं सगळ्यांनाच होणार आहे. एवढी ते अरे मी पण पोलीस भरतो मी पण दोन तीन तांना थांबायचो. मला चांगलं आठवतं. मी हळूहळू इम्प्रूव्हमेंट केली. पूर्ण नाही की असं काय मला सांग त्याची एक पुढे तू दोन टाकत असेल तर आपला पवनच उदाहरण तसं काय नसतं ते. छोटा पॅकेट बडा धमाका पवनच आहे आपल्या समोर उदाहरण. तर मित्रांनो आज पुन्हा एकदा 200 मीटरच्या सहारा आपण परत आपल्या ट्रॅकवरती आलेलो आहे मित्रांनो. 100 मीटरचं टायमिंग वाढवण्यासाठी कमी करण्यासाठी चांगले मार्क घेण्यासाठी आपल्याला 200 मीटरच्या 150 मीटरच्या रेपिटेशन लागतं. त्या कशा स्पीडने वाढायच्या तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. आणि नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुमच्या नक्कीच फायदाच ठरेल. आता आपण वॉर्मअप करून मग आम्ही रॅपिटेशनला सुरुवात करणार आहे. कोणता पण वर्कआउट करायचा म्हणलं वॉर्मअप अगोदर केला पाहिजे, त्याच्यानंतर वर्कआउटला सुरुवात करायची. मला वाटलं गाडी जाते आता काय ताणले खाऊन त्याने मला मग बळजुबरीने वाढायला लागली. आता वड सर आता काही नाही. आता ना काही यांच्याकडे बघू. आता बॉडी बॉम्ब झाली. मूड ऍक्टिव्ह झाला. स्टँडवर आलेले आहेत. तब्येत खराब आहे. सार्थक चल पटकन. मित्रांनो 200च्या 4 मारल्या. रात्री काल बैलपोळा होता तेव्हा फक्त पोळ्या खाल्ल्या 2. भूकले लागली होती. पाठ भूक लागली. काही खाल्लं नाही. मग 2 केळी खाल्ली. 4 मारलं तर चक्कर यायला लागली, उलट्या व्हायला लागल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टोन एवढा तो काय लागला तर मला अजिबात काय सुचत नाही. आता मी बंद केलं तर हे बाकीचे पण मारणार. 2 राहिलेला बाकी 2 अजून मारल. पण मारले की मला इथून वडीत न्यायला लागेल घरी आणि दिवसभर मी उठणार नाही.
बाकी दिवसभर लय काम आहे मला, त्यामुळे आज 4-5 राम राम. कारण की आज पक्का माज मोडलेला आहे. एवढा खाऊन टाकल्यात, चक्कर एवढी खाऊन येते ना, सोपं नाही, दम लागतो त्याला त्याची आहे. लाईटी बिटी बंद करा म्हणजे गरम कमी होईल रे. लाईटी चालू असल्यावर गरम होतं. आपण मागच्या 15 दिवसापूर्वी आपण एक चॅलेंज चालू केलं होतं की जो आमच्या बरोबर वर्कआउटला टिकल त्याला आपण एक 5,000 रुपये बक्षीस आणि एक मस्तपैकी ट्रॉफी आपण द्यायची ठरली होती. ह्याच्यामध्ये एक विनर झालेला आहे आणि बाकीचे तर 4 जणांचे आपल्याच अकॅडमीचे सिलेक्शन झाले, त्यातले 2 त्यांनी सोडून दिलं. मग 3 जण टिकले होते आणि मी एक होतो. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉईंट तर माझेच झाले. पण त्याच्यानंतर आता मी काही विनर नव्हतो, माझ्या नंतर जसे पॉईंट जास्त असतील तो विनर होणार होता. पण त्याच्यानंतर अर्जुनचा हे पुढं त्याला ह्याचे टाळ वाजवा. याचे सगळ्यात जास्त पॉईंट झालेले आहेत. त्याच्यामुळं 5,000 रुपयाचं रोख बक्षीस आणि विनर आपली ही ट्रॉफी ती आपण देतोय त्याला. आणि 15 दिवस तो आपल्या इथंच होता आणि त्याचा 1600 मीटर टायमिंग आहे ती 4:32 काहीतरी आहे. आणि त्याचं नेव्ही मध्ये पण सिलेक्शन झालेलं आहे. त्याला नोव्हेंबर मध्ये त्याची जॉईनिंग आहे. पण त्याचा आणि तो आता प्लेअर पण चांगला आहे. टायमिंग एवढा भारी त्याचा 1500 मीटरचा प्लेअर येतो. तुम्ही पण असा चांगला टायमिंग द्यासान. स्पीड वाढलं का ना त्याचं. त्याला आपण ट्रॉफी देऊन नारळ आणला होय, त्याला सांगितलंच नव्हतं मी नाही का. ट्रॉफी देऊन ओ मास्तर या जरा इकडनं थांबा, रील स्टार करतो तुम्हाला. रातोरात जिद्द अकॅडमी का मास्तर बन गया रील स्टार. रोख एक 5,000 रुपयाचं रोख बक्षीस आणि एक जोरदार टाळ झाला. तो इथून पुढे अशीच प्रगती करल आणि तेवढी आपल्याला अपेक्षा आहे की चांगलंच करल. आणि त्याला पुढील वाटचालीसाठी आता त्याचं नेव्ही मध्ये झालेलं आहे, तर पुढील वाटचालीसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुला काय बोलायचं 2 शब्द? तुला कसं वाटलं? तुला आहे ना, तुला म्हणजे एवढं 15 दिवस तुला कसं वाटलं, काय वाटलं? 15 दिवसामध्ये लय गोष्टी शिकायला भेटल्या. म्हणजे आपलं स्ट्रगल आता पहिले मी माझ्या 3-4 वर्ष मी लय स्ट्रगल केले लाईफमध्ये. म्हणजे माझा पाय फ्रॅक्चर झाला होता तेव्हा मी 2 ते 3 महिने एका जागेवर होतो. पण मी तरी पण माझं जिद्द नाही सोडली, रनिंगची प्रॅक्टिस कंटिन्यू करत राहिलो. आणि मी चॅलेंजसाठी मला माहिती फक्त रील्समुळे माहिती झालं होतं. आणि मी सरांना येऊन भेटलो आणि सरांशी संवाद साधला. तेव्हा सर बोलले की 20 सप्टेंबरला चालू होणार चॅलेंज. मग मी आलोय. मला वाटलं पण नव्हतं की मी सिलेक्ट होईल म्हणून, कारण हे टास्क कसं होतं माहिती काय, ताकदीचा खेळ होता. पण तरी पण मी एक विल पॉवर ठेवली, इच्छाशक्ती ठेवली, त्याच्यामुळे माझं सिलेक्शन झालं. आणि मी या गोष्टी माझे लेग्स वर्कआउटमुळे पाय जाम झाले पण मी तरी पण टिकून राहिलो. महत्वाची गोष्ट आहे. तरी पण टिकून राहिलो. मला वाटलं चॅलेंज मध्ये कसं एक आणि मेन गोष्ट म्हणजे सरांसोबत प्रॅक्टिस केलेला अनुभव हा कधी मी विसरू शकणार नाही. आणि ते व्हिडिओ आहेच युट्यूबला, ते सपोर्ट करा तुम्ही, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला. सरांनी त्यांचा रील सर मला थोडा आपला वेळ